बहुजन इंडिया न्यूज टुडे मध्ये आपलं स्वागत आहे। आता जाणून घेऊया ताज्या घडामोडी। आजपासून पुन्हा शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत। थकीत 18 कोटींच्या बिलासाठी कंत्राटदारांचे पाने जमा आंदोलन आपण पाहत आहोत। बहुजन इंडिया न्यूज टुडे। चला तर पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी। अमरावती शहराचा पाणीपुरवठा पुन्हा विस्कळीत होण्याची शक्यता निर्माण झाली असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कंत्राटदारांनी थकीत देयकांसाठी आंदोलन तीव्र केले आहे। सन 2024 ते 25चे सुमारे 3.50 कोटी तर 2025 ते 26चे 15.31 कोटी असे एकूण 18.81 कोटी रुपयांचे देयक प्रलंबित असल्याचा आरोप कंत्राटदारांनी केला आहे। या मागणीसाठी 6 मे पासून मजिप्रा कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू असून 7व्या दिवशी आंदोलकांनी पाने जमा आंदोलन करत प्रशासनाचा निषेध नोंदवला। देयके रखडल्यामुळे कामगारांचे वेतन, साहित्य पुरवठा आणि देखभाल खर्च करणे कठीण झाल्याचे कंत्राटदारांचे म्हणणे आहे। कंत्राटदारांनी पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा दिल्याने शहरवासियांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे। दरम्यान मजिप्राच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांसोबत चर्चा सुरू असल्याचे सांगितले। उपअभियंता संजय लेवकर यांनी पाणीपुरवठा बंद होणार नसल्याचा दावा केला असला तरी देयके तातडीने न मिळाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा कंत्राटदारांनी दिला आहे। बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी अमरावती जिल्हा प्रतिनिधी मनोज मेडे। मी सुधीर गिरी, कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन संघटनेचा सदस्य। 6 तारखेपासून आमचं ठिय्या आंदोलन चालू आहे। आजचा 8वा दिवस आहे। 8 दिवसात अद्यापपर्यंत आम्हाला ठोस असं काही आश्वासन मिळालं नाही आणि आम्ही त्यांना पत्र दिलं होतं की 14 तारखेला रात्रीपासून माझी पाणीपुरवठा बंद नाही करणार आम्ही। आमचे जे लेबर आहेत कामावर, वालमन म्हणा, मीटर रीडर म्हणा, यांच्या कार्यालयात जे कर्मचारी आहेत कॉन्ट्रॅक्ट बेसवर, ते आम्ही सर्व उद्यापासून काढून घेणार आहे। उद्यापासून काढून घेऊन आमच्या या आंदोलनात त्यांना सहभागी करणार आहे। कारण आमच्याजवळ आता त्यांना पेमेंट द्यायसाठी काहीच पर्याय उरलेला नाही आहे। आम्ही सर्व बँका, बचत गट, होणार हे ते सगळं करून आता चुकलो। आता आमच्याजवळ आमची ताकदच राहिली नाही त्यांच्या पेमेंटची। आणि त्यांनी पण आम्हाला अल्टिमेट दिलाय मजुरांनी की 14 तारखेपर्यंत जर आम्हाला पेमेंट भेटलं नाही तर आम्ही 14 तारखेपासून तुमच्या कामावर येणार नाही। याचा परिणाम काय पडणार शहरावर? आता परिणाम जो पडेल ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भोगल। आम्ही जनतेला विनंती करतो की आमच्याजवळ पैसा नसल्यामुळे आम्ही पाणी पुरवठा, लेबर कोणतंच काम करू शकत नाही। शेवटी पैशानच होती ना कोणती गोष्ट। आम्ही आतापर्यंत म्हणजे 1 वर्षापासून आम्हाला 1 रुपया दिला नाही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणानं। आम्ही 1 वर्षापासून सतत चालवत येऊन राहिलो या स्कीमा। असं समजा की 1 वर्षापासून या स्कीमा फुकटाच चालू आहे। एमजीबीचा 1ही रुपया त्याच्यात इन्व्हॉल्व नाहीये। आता जेव्हा आम्ही आमच्या हक्काचे पैसे मागतो तेव्हा हे आम्हाला तारीख पे तारीख देतात। साहेबांशी बोलणं झालं, ते मुंबईला गेले। तिथे त्यांच्या फाईलवर काय त्यांच्या ते काही सह्या येऊन राहिल्या, काही नाही काय होणार आहे? नाही, यापुढे न झाल्यास आमचं आंदोलन आम्ही अमर उपोषणाला बसू।